मी अमृता कर्णिक MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विजेचं बिल अधिक आल्याने रहिवाशांमध्ये पसरली नाराजगी. नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर लोकांना मिळाला दिलासा. नेरूळ येथे राबेता सोशल वेलफेअर आणि एज्युकेशन संस्थेचा वार्षिक कार्यगौरव समारंभ पडला पार. वाशी येथील उद्यानाची दुरावस्था, तुटलेले झोपाळे व शेड करतायत लोकांचं स्वागत. गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी सिडको कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही लावण्याचा सिडकोचा निर्णय. पुन्हा एकदा स्वागत. वाढत्या गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल तसेच उरण, नाव्हाशेवा या विभागात गुन्हेगारी कारवायांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गुन्हे करून गुन्हेगार मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याने गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पर्याय उत्तम ठरत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी एक सल्लागार कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे. सदर कंपनी येत्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणार असून त्यानंतर रीतसर टेंडर मागून कॅमेरे बसवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. न्यूज डेस्क MVTV. नेरूळ येथे राबेता सोशल वेलफेअर आणि एज्युकेशन संस्थेच्या वार्षिक कार्यगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास आमदार अबू आझमी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रेही खास करून उपस्थित होत्या. नेरूळ येथे राबेता सोशल वेलफेअर आणि एज्युकेशनल संस्थेचा वार्षिक कार्यगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टी अध्यक्ष अबू आझमी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रेही खास करून उपस्थित होत्या. राबेता संस्था सामाजिक कार्य करणाऱ्या नवी मुंबईतील सर्व जाती, धर्म व प्रांताच्या लोकांचा दरवर्षी गौरव करतात. यंदाही नवी मुंबईतील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या 10 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या संस्थेला यंदा 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 10 व्यक्तींमध्ये सुलताना चांद बीबी यांच्या 9व्या पिढीतील अनिसा शेख, इक्बाल कवारे, जय नारायण झा, फारुख नाईक वडी, रवी बसंत पुजारी, अब्दुल रऊफ, अशोक त्रिपाठी, डॉक्टर SP शुक्ला, डॉक्टर इन्फराज बोगला यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टी अध्यक्ष अबू आझमी यांनी देशभरात एकोपा निर्माण झाला पाहिजे, सर्व धर्म समान आहेत अशा भावना व्यक्त केल्या. सब मिल करके यहाँ पर जो है लोगों की मदद करने का काम कर रहे हैं. इससे अच्छा कोई काम हो ही नहीं सकता. मैं इन सबको बहुत बधाई देने आया हूँ. राबेता संस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना निस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिल्यास धर्मनिरपेक्ष व चांगल्या समाजाची निर्मिती होईल व यामुळे राष्ट्राची प्रगती होईल असा संदेश देत आहे. या संस्थेने कब्रिस्तान, कम्युनिटी सेंटर, कॉमचे हॉस्पिटल, महापालिकेची उर्दू शाळा अशा काही मागण्या केल्या आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील नागरिक एकत्र आहेत, या ठिकाणी सर्व धर्म समभाव आहे, तसेच या संस्थेने केलेली कब्रिस्तानची मागणी पूर्ण होईल. ही संघटना चांगलं काम करत आहे असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्र में, दिल्ली में, दिल्ली में कुछ भी होए, मगर हमारी नवी मुंबई जो है वो आज तक कभी भी इसमें कोई भी दंगा मस्ती कुछ भी नहीं हुआ है. चाहे बम्बई में कुछ भी हो, मगर नवी मुंबई के लोग इतने शांति प्रिय हैं और इनको कुछ भी दिक्कत है तो हम उनके साथ में नहीं खड़ी. मगर हमारी नवी मुंबई में आज तक मैंने भी 25 साल यहाँ काम किया है, मगर कभी मैंने किधर भी ये नहीं देखा कि यहाँ हिंदू और मुस्लिम की लड़ाई हुई है. उल्टा मंदिर और मस्जिद में लोग खुशी से जाके चद्दर चढ़ाते हैं. मैं खुद गुरुवार को जाके पहले गोबरखाना में चद्दर चढ़ाती थी. अभी कभी बॉम्बे हॉस्पिटल साइड चला गई तो वहाँ चढ़ा देती हूँ गुरुवार अगर आ जाएगा. कोई भगवान किसी ने देखा नहीं, अल्लाह किसी ने देखा नहीं है. हम शांति से रहना चाहिए. एक मेरे प्यारे बच्चे ने कहा एजुकेशन में आप आगे आना चाहिए, बच्चों को, लड़कियों को सिखाना चाहिए, उसके लिए पर्दा नहीं रखना चाहिए. हमारी लड़कियां पढ़ेगी, हमारे लड़के पढ़ेंगे, आगे जाएंगे तो निश्चित स्वरूप से IAS बनेंगे. और ये IAS बनने के लिए आप सब बुजुर्ग लोगों ने उनको आगे जाने के लिए रास्ता खुला करके देना चाहिए. आपने इधर देखा आपका कब्रिस्तान का या मस्जिद का प्रश्न हो, मगर कभी हमने ये नहीं सोचा
मैं हमेशा जाकर यहाँ पर बताया कि आप अगर आप में हिम्मत नहीं तो मेरे साथ चलो, मैं आपके साथ आती हूँ। हर समाज को यहाँ पर हर चीज मिलनी चाहिए। मुस्लिम भाई आए हैं मेरे, जैन भाई है, बिहार के भाई है, सबको यहाँ जब तुमने नवी मुंबई एक पैदा की है, नवी मुंबई को बनाया है, तो हर समाज को उनकी जरूरत के हिसाब से स्कूल चाहिए, मंदिर चाहिए, मस्जिद चाहिए, चर्च चाहिए, सब होना चाहिए। जब भी हम लोग डीसीएम जी अजीत पवार के पास गए, अजीत पवार जी ने उस ऑफिसर को और यहाँ के सिडको चेयरमैन दादा के उनके खुद रिश्तेदार होकर भी उनको कहा कि यहाँ के लोगों को तुमने बुलाया है, ये नवी मुंबई बनाई है, उनकी जरूरत अगर आप पूरी नहीं करोगे तो किस काम का है सिडको का यहाँ पर रहना। तो इनकी जरूरत जो है, अभी पॉपुलेशन हर समाज की बढ़ रही है, नवी मुंबई बढ़ रही है, उलट तक जा रही है, पुलवा नोड हो रहा है, द्रोणागिरी नोड हो रहा है, लोग तो आ रहे हैं, मुंबई की आबादी सब नवी मुंबई में आ रही, तो इनकी हर जरूरत पूरी होनी चाहिए। अजीम साहब, मैं आपको बताना चाहती हूँ 3 प्लॉट हम लोग को मिले, खाली अभी ये अलॉटमेंट लेटर 1-2 दिन में मिल जाएगा, क्योंकि एक कमिश्नर जो थे वो अभी चार्ज लिया था 15-20 दिन का, तो वो अभी फिक्स हो गए हैं अभी जराट साहब, और जराट साहब से 2 दिन पहले मेरी बात हुई तो उन्होंने कहा कि मैं 2-3 दिन में अलॉटमेंट लेटर देता हूँ। नवी मुंबईतील सर्व धर्मियांचा आदर करणे हा या संस्थेचा एकमात्र उद्देश आहे। या संस्थेशी अनेक चांगली लोक जोडली गेली आहेत। सर्व धर्मियांना एकत्रित आणण्याचे काम ही संस्था करत आहे, असं मत या संस्थेचे अध्यक्ष अफसर इमाम यांनी व्यक्त केलं। जब मैंने स्टार्ट किया था तो हम लोग बहुत अकेला महसूस करते थे, और आज ऊपर वाले का बहुत बड़ा रहमो करम हम लोग के ऊपर में है कि काफ़ी अच्छे तादाद में पढ़ा लिखा वर्ग हम लोग के साथ में जुड़ा हुआ है, और निस्वार्थ मैं बहुत निश्चिंत हूँ कि हमसे काफ़ी अच्छे लोग जुड़े हुए हैं, और इसी तरह से कारोबार चलता रहा तो एक दिन ऐसा आएगा कि हम लोग का जो फंडामेंटल राइट्स है, अपना जो सपना है कि नवी मुंबई में जो भाईचारा उसको मेंटेन करने का, सारे जाति धर्म प्रांत के लोगों को एक स्टेज पे लेके आने का, उसमें हमको निश्चित तौर पर इसका सफलता मिलेगा। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, एमबीटीव्ही। नेरूळ विभागात विजेचं बिल जास्त वसूल केल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे। या संदर्भात स्थानीय नगरसेवक सुरेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ उपअभियंता सुभाष राठोड यांना भेटून वाढतं बिल परत घ्यायची मागणी केली आहे। विजेचं बिल हातात घेऊन आंदोलन करणारी ही लोक नेरूळ विभाग क्रमांक 71 चे रहिवासी आहेत। विद्युत विभागाच्या लापरवाहीपणामुळे त्यांनी अधिक बिलाची रक्कम पाठवली असल्याचा या लोकांनी आरोप लावलाय, आणि आकारण्यात आलेल्या बिलाची रक्कम आमच्या कल्पनेपलीकडची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या लोकांनी आकारण्यात आलेली रक्कम कमी करण्याची मागणी केली आहे। याबरोबरच रहिवाशांनी स्थानीय नगरसेवक सुरेश शेट्टी यांना भेटून या संदर्भात मध्यस्थी करण्यास सांगितलं आहे। त्यामुळे सुरेश शेट्टी यांनी नेरूळ विभागाचे उपअभियंता सुभाष राठोड यांना भेटून त्यांना निवेदन सुपूर्द केलं आहे। त्यामध्ये आकारण्यात आलेल्या अधिक बिलामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। एमएससी ऑफिस में हम लोग सब निवेदन लेके गया, अपना वार्ड में सेक्टर 3 में सब घरों में जो टेंशन है, जो पहले जो 600-800 बिल आता था, अभी 2500-3000 बिल दे दिया उन्होंने, तो एक्चुअली गलत बिल दिया। उनको जो पूछा ये कैसे बिल दिया उन्होंने माना हमारे से गलती हो गया, हमारा मीटिंग रीडिंग लेने वाले से गलती हो चुका है, मैं इसको सुधार के मैं नया बिल 2 दिन के अंदर देगा, और उन्होंने क्षमा भी मांगा जनता से, हमारे से गलती हो चुका है, ये इसके लिए मेरे को क्षमा करो। ऑगस्ट महिन्यात 2 ते 2,500 रुपये बिल आल्याने विद्युत उपभोक्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। त्यांचं म्हणणं होतं की दर महिन्याला 500 ते 800 रुपये येणारं बिल ऑगस्ट महिन्यात जास्त आल्यामुळे आमचं महिन्याचं बजेट पार कोलमडलं आहे। आता बिल भरावं का इतर खर्च करावा असा प्रश्न पडला आहे। यहाँ पे कम से कम लो इनकम ग्रुप की पब्लिक है, और यहाँ पे बहुत मध्यम वर्ग के लोग हैं। यहाँ की जनता बहुत परेशान थी। कम से कम 1000 आदमी की जो रस की बिल नगर सेवक सुरेश शेट्टी हमारे स्थानिक, इनका 2 दिन से पैराज से ये जो बिल का बाड़ी था इसका बिल कम करने का उन्होंने पूरा आश्वासन दिया। बिल भरने का नहीं, नया बिल आएगा वो कम होके आएगा, और थोड़ा सा रेट बढ़ गया है पूरे महाराष्ट्र में, खाली नेरूल में नहीं, वो थोड़ा सा मामूली हर आदमी को बढ़ेगा, महीने का 100 रुपया कुछ भी 100-200 बढ़ेगा, एकदम 500 का 1000 या 1500 नहीं होने वाला। या संदर्भात जेव्हा एमबीटीव्हीची टीम उपअभियंत्यांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा नेरूळ विभागाचे उपअभियंता सुभाष राठोड त्यांच्या केबिनमध्ये हजर नव्हते।
मात्र त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले की विजेच्या बिलाची जबाबदारी ज्या ठेकेदारावर होती त्याच्या चुकीमुळे यावेळी बिल जास्त आलं आहे. मात्र आता आम्ही लोकांना दुरुस्त केलेलं बिल पाठवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. आणखीन काही घडामोडी पाहणार मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. सलोना देख के होने लगा है चर्चा शहर भर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. मचले यौवन महका तन मन उभर के आई जवानी. देख के हर कोई मुझे पुकारे आजा दिल की रानी. दुनिया सारी आज अचानक मेहरबान हुई मुझ पर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. रेडीमेड गारमेंट्स का एक्सक्लूसिव शोरूम फॉर मेल, फीमेल एंड किड्स. डिजाइनर साड़ीज, ब्राइडल वेयर, पार्टी वेयर एंड कैजुअल वेयर, रंग बिरंगे कपड़े बाबा और बेबी के लिए. कलाविधि, शॉप नंबर 49 to 51, पटेल हेरिटेज, सेक्टर 7, खारघर, नवी मुंबई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. NMMTने आता प्रवाशांच्या पाठीवर भाडेवाढीचं ओझं लादण्याचा घाट घातला आहे. डिझेलचे दर वारंवार वाढत असल्याने भाडेवाढीचा विचार सुरू आहे. जवळपास 10 रुपयांपर्यंत भाडेवाढ करण्याचा NMMT प्रशासनाचा विचार आहे. NMMTने आता प्रवाशांच्या पाठीवर भाडेवाढीचं ओझं लादण्याचा घाट घातला आहे. डिझेलचे दर वारंवार वाढत असल्याने भाडेवाढ करण्याचा विचार सुरू झाला आहे. सध्या बसच्या मार्गावर किमान 2 रुपये आणि जास्तीत जास्त 4 रुपये तसेच वातानुकूलित बसच्या भाड्यात किमान 5 व जास्तीत जास्त 10 रुपये वाढ करण्याचा NMMT प्रशासनाचा विचार आहे. सोमवारी परिवहन समितीच्या सभेत भाडेवाढीचा हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. डिझेलवर चालणाऱ्या 145 बस व 2 मिनी बस, व्होल्वोच्या वातानुकूलित 30 बस आणि CNG वर चालणाऱ्या 161 बस अशा एकूण 338 बस नवी मुंबई, ठाणे व मुंबई परिसरात धावतात. दररोज साध्या 35 आणि वातानुकूलित 5 अशा 40 मार्गावर NMMTच्या बस धावतात. NMMTने 25 सप्टेंबर 2012 ला भाडेवाढ केली होती. वर्षभरात डिझेलच्या दरात 25 रुपये आणि CNGच्या दरात 6 रुपये वाढ झाली. इतर परिवहन उपक्रमापेक्षा NMMTचे भाडे हे 10 ते 14% कमी आहे असा दावा NMMTने केला आहे. त्यातच टायर, तिकीट, छपाई कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, इलेक्ट्रिकल साहित्य, वाहनांचा विमा परवाना आदीसाठी होणारा खर्च आणि उत्पन्नात दर महिन्याला 1,74,75,000 रुपयांची तफावत आहे. हा तोटा कमी करण्यासाठीच भाडेवाढ करणे आवश्यक असल्याचे NMMT प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे NMMTने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती NMMTच्या सूत्रांनी दिली. परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास 1 ऑक्टोबर पासून भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. न्यूज डेस्क, MVTV. गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्रोत्सवाची वेध लागतात. खास नवरात्रीसाठी बाजारात विविध रंगांनी आणि कलाकुसर करून सजवलेले घट पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात घटस्थापना केली जाते तर गुजराती बांधव गरब्याची पूजा करतात. पूर्वी साध्या रूपात मिळणाऱ्या गरब्यांना आता मॉडर्न रूप आलं आहे. विविध रंगाचे नक्षीकाम केलेले शोभिवंत खडे व मण्यांनी सजवलेले मातीचे आकर्षक गरबे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. नवरात्रोत्सवात देवी भक्त आपल्या परंपरेनुसार 9 दिवस घटस्थापना व गरब्याची मनोभावे पूजा करतात. त्यामुळे सध्या बाजारात रंगीबेरंगी गरब्यांचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. आकर्षक गरब्यांच्या मांडण्यांनी दुकाने सजली आहेत. मात्र बाजारपेठेत पारंपरिक पद्धतीने मिळणारे गरबे व घट आता मॉडर्न स्वरूपात दिसत आहेत. गरब्यांचा आकारही पूर्वीचाच आहे.
पूर्वी गरब्यांना फक्त जरीची लेस लावली जात होती. आता रंगीबेरंगी टिकल्या, काचा, ब्रॉन्झ, आर्टिफिशियल फुले, कोनवर केले जात आहेत. एक गरबा सजवण्यासाठी साधारण 3 दिवस लागत आहेत. आणि आता आम्ही विकत आणायला लागलो, तर आता हे तिथून आम्हाला 100 रुपयापर्यंत आम्हाला पडतात. मग आम्ही इथे 150-125 पर्यंत आम्ही देतो. आम्ही आता हे 80 वर्ष झाली धंदा करतो, याचा मडक्यांचा बिझनेस करतो. आम्ही हा व्यवसाय मडक्यांचा 80 वर्ष झाले वडिलोपार्जित आहे, आजी आजोबांपासून. आणि घरी बनवतो आम्ही हे मडकी. त्याच्यानंतर पेंटिंग पण आम्ही सर्व मुलांपासून, आम्ही सर्व महिला, सर्व लोक, सर्व घरातली माणसं करतात. आणि हा मडका आम्हाला एक 300 रुपयाला पडतो. भरतकाम व जरीच्या वस्त्रांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. वाशी सेक्टर 15 येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानाची सध्या दुरावस्था झाली आहे. लहान मुलांच्या खेळण्यासाठी असलेल्या झोपाळ्यांची व लोकांना बसण्यासाठी असलेली आसनं तुटलेली आहेत. त्यामुळे लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे आहे वाशी सेक्टर 15 येथे असलेलं क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान. या गेटला बघून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कोणत्या अलिशान उद्यानात आला आहात. मात्र तसं नसून या गेटलाच फक्त चकाचक आणि शानदार बनवण्यात आलं आहे. मात्र उद्यानात प्रवेश करताच अलिशान उद्यानात आल्याचा तुमचा भ्रम तुटून जाईल. या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यासाठी असलेली खेळणी तुटलेली आहेत. काही वस्तू तुटलेल्या तर काहींना गंज चढला आहे. गंजलेलं असल्याने लहान मुलांना लागण्याची शक्यता आहे. या उद्यानात गंज चढलेल्या वस्तूंव्यतिरिक्त विजेचा एक बॉक्स विना दरवाजाचा आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाण्यासाठी हा बॉक्स संकट घेऊन येऊ शकतो. जोरदार पाऊस असल्यास आश्रयासाठी या ठिकाणी एक शेड आहे, मात्र त्याची अवस्था बघण्यासारखी झाली आहे. या शेडची आधीच फार दुर्दशा झाली आहे. ते तुम्हाला काय सुरक्षित ठेवणार? महापालिका प्रशासन मेन गेट प्रमाणेच उद्यानातील वस्तूंनाही सुस्थितीत ठेवतील अशी आशा करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.